ठाण्यातील वागळे स्टेट प्रभाग क्रमांक 17 किसन नगर 3 येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन। प्रभाग क्रमांक 17 किसन नगर येथे ठाणे वागळे स्टेट येथील शिवसेना मध्यवर्ती शाखा किसन नगर नंबर 3 येथे प्रभाग क्रमांक 17च्या शिवसेना नगरसेविका संध्या सुनील मोरे व शिवसेना वागळे उपविभाग प्रमुख सुनील मोरे यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। सकाळपासूनच शिबिरास्थळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून आरोग्य तपासणीसाठी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि आपला सहभागही नोंदवला। या शिबिराचा लाभ जवळपास 500हून अधिक नागरिकांनी घेतला। सदर आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांसाठी सर्वसाधारण आरोग्य तपासणी, मधुमेह तपासणी, ॲनेमिया तपासणी, मोफत औषधांचं वितरण, डोळ्यांची तपासणी व चष्म्यांचे वाटप, किशोर किशोरी व कुटुंब समुपदेशन अशा विविध आणि उपयुक्त आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। या आरोग्य शिबिराचं आयोजन प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका संध्या सुनील मोरे व शिवसेना वागळे उपविभाग प्रमुख सुनील मोरे यांच्या वतीने करण्यात आले होते। या उपक्रमासाठी L&T रिअल्टी, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी तसेच लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांचे मोलाचं सहकार्य लाभलं। नगरसेविका संध्या सुनील मोरे यांनी नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत राबवलेले हे आरोग्य शिबिर त्यांच्या लोकाभिमुख, संवेदनशील आणि जबाबदार कार्यशैलीचे ठोस उदाहरण ठरले। शिबिराचा लाभ घेतलेल्या अनेक नागरिकांनी त्यांच्या कामाचं मनापासून कौतुक केलं असून नगरसेविका म्हणून संध्या मोरे नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने लक्ष देतात अशी भावना नागरिकांमध्ये दिसून आली। आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर सातत्याने उपक्रम राबवले जात असल्याने नागरिक त्यांच्या कामावर समाधानी असून त्यांच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरातून स्वागत व प्रशंसा होत आहे। या आरोग्य शिबिराला प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक प्रकाश शिंदे, महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे संचालक व माजी नगरसेवक चंद्रगुप्त घाग, शिवसेना वागळे विभाग प्रमुख परेश चाळके, उपविभाग प्रमुख शिवनाथ शिंदे, उपविभाग प्रमुख अशोक कुसाळकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेश कल्याणकर, माजी अध्यक्ष संतोष शिंदे, देवेंद्र शहा, प्रशांत पात्रो, ज्येष्ठ रोटरियन सुनील सहानी, नवीन थिरानी, वैभव नारकर तसेच शिवसेना मध्यवर्ती शाखा किसन नगरचे शाखा प्रमुख मधुकर खताळ, सतीश अण्णा शेट्टी, श्रीकांत उर्फ बाबू राणे, नितीन भोसले, धनंजय घाग, शहाजी रासकर, अशोक मोंडकर, दिनेश खत्री, अनिल ब्रीद, उपशाखा प्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष वागळेचे सहाय्यक प्रकाश पटेल, सावंत मामा, प्रशांत पेडणेकर, राजू तायवाडे, राजू चांदेकर, युवा सेनेचे विभाग अध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वार्ड क्रमांक 17 मध्ये नगरसेविका संध्या मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे। L&T आणि रोटरी या माध्यमातून प्रोत्साहन चांगला आहे, लोकांनी गर्दी केलेली आहे। असेच आम्ही कार्यक्रम करत असतो सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून आणि असंच कार्यक्रम त्यांना मी सांगतो असे राबवत राहा। लोकांना काय मदत होईल त्या माध्यमातून शिवसेना हा पक्ष त्या माध्यमातून काम करत राहील। आज आपण या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। खरं तर आम्ही शाळेचा हॉल बघत होतो परंतु तो उपलब्ध झाला नाही। शाखेच्या माध्यमातून आपली मध्यवर्ती शाखा किसन नगर नंबर 3 याच्या माध्यमातून नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, तर त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। या ठिकाणी L&T आणि ठाणे ग्रीन सिटी रोटरी क्लब यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलंय आणि त्याला सकाळपासूनच लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून इथे चालू झालेला आहे आरोग्य शिबिर आणि अजून तुम्ही बघताय की भरपूर गर्दी आहे। मला वाटत नाहीये की 2-3 वाजेपर्यंत एवढे सगळे लोक या ठिकाणी त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊ शकतील। याच्या पुढे पण आपण अनेक शिबिर या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि लोकांची सेवा करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो। तसा प्रयत्न या ठिकाणी बघाल तर तुम्ही मोफत असे संपूर्ण सगळे औषधं मोफत आहेत।
चष्मा या ठिकाणी मोफत वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जे मोतीबिंदू जर कोणाला झालेला असेल तर त्यांना पण मोफत उपचार या ठिकाणी LNT मार्फत करण्यात येणार आहे. तर त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. आता जवळजवळ 200-250 लोकांनी, तर मला वाटतं हा टप्पा आता किती वाजलेत, 12 वाजलेत, जवळजवळ 200 ते 250 लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलाय आणि मला वाटतं 3 वाजेपर्यंत एक 500 लोक पण मला वाटतं या ठिकाणी होऊ शकतील. या ठिकाणी आता बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी आरोग्याची समस्या या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि बघायला गेलं तर खूप खर्चिक असं बाब असेल, जर मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल, काही असेल, पण या माध्यमातून आपण त्यांना एक मदत करतो की या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा आणि त्यासाठी मी त्यांना आवाहन करते की अशा शिबिरांना आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी जर आपलं मोफत उपचार होत असतील तर त्याला त्यांनी साथ दिली पाहिजे. मी पहिले आधी संध्या सुनील मोरे यांचे आभार मानते. जे हे त्यांनी शिबिर भरवलं, खरंच चांगलं काम केलं. त्याच्यामुळे आम्हाला इतकं फायदा झालाय. मी आज माझे डोळे चेक केले, डायबिटीस चेक, मला खरंच बरं वाटलं. माझं डोळ्यांचं एकदम व्यवस्थित चेकअप झालेलं आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण असं शिबिर केल्यामुळे मला इतका अभिमान आहे की त्यांनी खूप चांगला निर्णय घेऊन ह्या गोरगरिबांसाठी जे केलंय त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याबद्दल मला खूप बरं वाटलं. माझं नाव दीपक यशवंत नाईक. मी इकडे आता आरोग्य शिबिर मध्ये आलो होतो, डोळे वगैरे चेक साठी वगैरे. एवढं प्रतिसाद आहे, भरपूर प्रतिसाद आहे. कारण एवढी गर्दी झाली ना, पहिल्यांदा मी बघितलं की किसननगर मध्ये कार्यामध्ये एवढी गर्दी, भरपूर प्रमाणात वगैरे गर्दी झालेली आहे. तरी मला एकदम चांगला प्रतिसाद दिला आणि चांगलं वगैरे डॉक्टर वगैरे सगळे वगैरे मेंबर वगैरे सगळं व्यवस्थित पद्धतीने वगैरे काम वगैरे चालू आहे आणि सगळ्या लोकांना सोय एकदम किसननगर रहिवासी लोकांना चांगली वगैरे मस्त एकदम सोय झालेली आहे. आणि आमची नगरसेविका संध्या वहिनी साहेब यांनी मस्त प्रतिसाद दिला आणि याच्या पुढे असा चांगला प्रतिसाद द्यावा ही संध्या मॅडम, मोरे साहेब यांच्यातर्फे जे शिबिर भरले त्यांचा मी आभार मानते आणि असंच गरिबाला साथ द्यावी आणि असंच सांभाळून घ्यावं ही आमची नम्र विनंती आहे. त्यांच्या पाया आम्हाला खूप खूप आम्हाला आधार मिळते, प्रोत्साहन भेटते आणि त्यांचा अजूनपर्यंत पाठिंबा आहे आणि असंच देत राहावं ही माझी विनंती आहे. गरीबाला साथ द्या, गरीबाला हे करा. ठक्कर है, मैं शिविर में आई हूँ. संध्या मोरे ने शिविर डाला है, संध्या मोरे ने, इसलिए मैं इधर आई हूँ. उनका बहुत आभार है. मैं चल नहीं पाती हूँ तो दवा लेने को आई हूँ और सबका अच्छा करता है. कितना सालों से उनको धन्यवाद देती हूँ. संध्या मोरे को धन्यवाद.